Stanza number 1. How did you get there? How did you go? Did you take a bus? No, no, no. The bus is too slow. Don't you know? I would rather take a train. That's how I would go. मुलांनो, कवी विचारतो, तुम्ही तिथे कसे पोहोचलात? तुम्ही कशाने गेलात? तुम्ही बसने गेलात का? उत्तर येते नाही नाही नाही, कारण बस खूप हळू चालते. हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणून कवी म्हणतो, मला बस ऐवजी रेल्वेने जाणे जास्त आवडेल. मी रेल्वेनेच जाईन. स्टांजा नंबर 2. हाऊ डिड यू गेट देअर? हाऊ डिड यू गो? डिड यू टेक अ ट्रेन? नो नो नो. द ट्रेन इज टू फास्ट. डोंट यू नो? आय वुड रॅदर टेक अ जेट. दॅट्स हाऊ आय वुड गो. पुन्हा कवी विचारतो, तुम्ही तिथे कसे पोहोचलात? तुम्ही कशाने गेलात? तुम्ही रेल्वेने गेलात का? उत्तर येते नाही नाही नाही, कारण रेल्वे खूप वेगाने धावते. हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणून कवी म्हणतो, मला रेल्वेऐवजी जेट विमानाने जाणे जास्त आवडेल. मी जेट विमानानेच जाईन. स्टांजा नंबर 3. हाऊ डिड यू गेट देअर? हाऊ डिड यू गो? डिड यू टेक अ जेट? नो नो नो. द जेट इज टू हाय. डोंट यू नो? आय वुड रॅदर टेक अ कार. दॅट्स हाऊ आय वुड गो. यानंतर कवी विचारतो, तुम्ही तिथे कसे पोहोचलात? तुम्ही कशाने गेलात? तुम्ही जेट विमानाने गेलात का? उत्तर येते नाही नाही नाही, कारण जेट विमान खूप उंच आकाशात उडते. हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणून कवी म्हणतो, मला जेटऐवजी कारने जाणे जास्त आवडेल. मी कारनेच जाईन. स्टांजा नंबर 4. हाऊ डिड यू गेट देअर? हाऊ डिड यू गो? डिड यू टेक अ कार? नो नो नो. पेट्रोल इज टू एक्सपेन्सिव्ह. डोंट यू नो? आय विल जस्ट वॉक. दॅट्स हाऊ आय वुड गो. यानंतर कवी विचारतो, तुम्ही तिथे कसे पोहोचलात? तुम्ही कशाने गेलात? तुम्ही कारने गेलात का? उत्तर येते नाही नाही नाही, कारण पेट्रोल खूप महाग आहे. हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणून कवी म्हणतो, मला कारने जाण्याऐवजी मला चालतच जाणे आवडेल. मी चालतच जाईन. क्वेश्चन सी. लुक ॲट द पिक्चर अँड स्पीक अबाउट इट. चित्र पहा आणि त्याबद्दल बोला. आन्सर. द पिक्चर शोज different types of vehicles. We can see a train, car, auto rickshaw, bicycle, tractor, ship, boat, helicopter and aeroplane. Some vehicles travel on roads, some on railways, some in the air and some on water. These vehicles help people travel from one place to another. या चित्रात विविध प्रकारची वाहने दिसत आहेत. आपण रेल्वे, कार, रिक्षा, सायकल, ट्रॅक्टर, जहाज, बोट, हेलिकॉप्टर आणि विमान पाहू शकतो. काही वाहने रस्त्यावर, काही रेल्वे मार्गावर, काही हवेत आणि काही पाण्यावर चालतात. ही वाहने लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मदत करतात. क्वेश्चन डी. रीड द नेम्स ऑफ द व्हेकल्स अँड पुट देम ॲट द प्रॉपर प्लेस. वाहनांची नावे वाचा आणि योग्य ठिकाणी लिहा. नंबर 1. रोडवेज, रस्ते मार्ग, रस्त्यावर चालणारी वाहने. कार, बुलक कार्ट, बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी, ॲटो रिक्षा. नंबर 2. रेल्वेज, रेल्वे मार्ग. नंबर 1. ट्रेन. नंबर 2. मेट्रो ट्रेन. नंबर 3. मोनोरेल. नंबर 3. एअरवेज, हवाई मार्ग, हवेत उडणारी वाहने. नंबर 1. एरोप्लेन, विमान. नंबर 2. जेट, जेट विमान. नंबर 3. हेलिकॉप्टर. नंबर 4. वॉटरवेज, जलमार्ग, पाण्यावर चालणारी वाहने. नंबर 1. बोट. नंबर 2. शिप, जहाज. क्वेश्चन ई. मेक अ लिस्ट ऑफ व्हेकल्स यू नो अँड कलेक्ट देअर पिक्चर्स. तुम्हाला माहीत असलेल्या वाहनांची यादी करा. नंबर 1. बस. नंबर 2. मोटरसायकल. नंबर 3. बायसिकल. नंबर 4. कार. नंबर 5. ॲटो रिक्षा. नंबर 6. ट्रेन. नंबर 7. एरोप्लेन. नंबर 8. हेलिकॉप्टर. नंबर 9. बोट. नंबर 10. ट्रॅक्टर अँड नंबर 11. शिप. क्वेश्चन एफ. फाइंड न्यू वर्ड्स रिलेटेड टू स्पेस जर्नी फ्रॉम डिक्शनरी अँड कलेक्ट देअर पिक्चर्स. अंतराळ प्रवासाशी संबंधित नवीन शब्द शोधा आणि त्यांची छायाचित्रे गोळा करा. स्पेस, SPACE, स्पेस म्हणजे अंतराळ. ॲस्ट्रोनॉट, ASTRONAUT, ॲस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर.
सॅटेलाइट SATELLITE सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. मून MOON मून म्हणजे चंद्र. सन SUN सन म्हणजे सूर्य. अर्थ EARTH अर्थ म्हणजे पृथ्वी. स्पेसशिप SPACESHIP स्पेसशिप म्हणजे अंतराळ यान. गॅलेक्सी GALAXY गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा. क्वेश्चन G आयडेंटिफाय अँड राईट सिंपल सेंटेन्सेस अँड क्वेश्चन्स फ्रॉम द पोएम. कवितेतील साधी वाक्ये आणि प्रश्न लिहा. सिंपल सेंटेन्सेस. नंबर 1 द बस इज टू स्लो बस खूप हळू आहे. नंबर 2 द ट्रेन इज टू फास्ट रेल्वे खूप वेगवान आहे. नंबर 3 द जेट इज टू हाय जेट खूप उंच उडते. नंबर 4 पेट्रोल इज टू एक्सपेन्सिव्ह पेट्रोल खूप महाग आहे. नंबर 5 आय विल जस्ट वॉक मी फक्त चालत जाईन. क्वेश्चन सेंटेन्सेस. नंबर 1 हाऊ डिड यू गेट देअर हाऊ डिड यू गो तुम्ही तिथे कसे पोहोचलात तुम्ही कशाने गेलात. नंबर 2 डिड यू टेक अ बस तू बसने गेला होतास का. नंबर 3 डिड यू टेक अ ट्रेन तू रेल्वेने गेला होतास का. नंबर 4 डिड यू टेक अ जेट तू जेटने गेला होतास का. नंबर 5 डिड यू टेक अ कार तू कारने गेला होतास का. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बहुपर्यायी प्रश्न. नंबर 1 विच व्हेइकल फ्लाइज व्हेरी हाय कोणते वाहन खूप उंच उडते. ऑप्शन ए बस. ऑप्शन बी ट्रेन. ऑप्शन सी जेट. ऑप्शन डी कार. आन्सर इज ऑप्शन सी जेट जेट विमान. नंबर 2 हाऊ डज द पोएट फायनली डिसाइड टू ट्रॅव्हल शेवटी कवी कसा प्रवास करण्याचा निर्णय घेतो. ऑप्शन ए बाय बस. ऑप्शन बी बाय ट्रेन. ऑप्शन सी बाय कार. ऑप्शन डी ऑन फूट. आन्सर इज ऑप्शन डी ऑन फूट पायी. नंबर 3 व्हॉट इज द पोएम मेनली अबाउट ही कविता मुख्यतः कशाबद्दल आहे. ऑप्शन ए ॲनिमल्स. ऑप्शन बी स्कूल. ऑप्शन सी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ऑप्शन डी गेम्स. आन्सर इज ऑप्शन सी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वाहतुकीची साधने विषयी हा धडा आहे. नंबर 4 व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्हचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. ऑप्शन ए कॉस्टली. ऑप्शन बी चीप. ऑप्शन सी हाय. ऑप्शन डी फास्ट. आन्सर इज ऑप्शन बी चीप स्वस्त. नंबर 5 विच ऑफ द फॉलोइंग व्हेइकल्स ट्रॅव्हल्स ऑन रेल्स खालीलपैकी कोणते वाहन रेल्वे मार्गावर चालते. ऑप्शन ए बस. ऑप्शन बी ट्रेन. ऑप्शन सी कार. ऑप्शन डी बोट. आन्सर इज ऑप्शन बी ट्रेन रेल्वे. तर विद्यार्थी मित्रांनो या कवितेतून आपल्याला वेगवेगळ्या वाहनांबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल मजेदार पद्धतीने माहिती मिळाली. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता आणि तिचा मराठी अर्थ छान समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या इंग्लिश स्टफ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक धड्यासोबत. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.